नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आजच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हस्तांतर होणार आहे। सोबतच ज्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल म्हणजे त्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला नसेल तर त्यांना आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना आज ओवाळणीच्या स्वरूपामध्ये बोनसच्या स्वरूपामध्ये 3,000 रुपये सुद्धा येणार आहेत। जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला एकंदरीत आज 5,700 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। नमस्कार सर्व माता भगिनींना, सर्वात प्रथम नमस्कार माता भगिनींनो, तुमच्यासाठी आज राज्य सरकारकडून आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु काही लाडक्या बहिणींसाठी ही बातमी दुःखाची सुद्धा ठरणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे तर काही लाडक्या बहिणींसाठी दुःखाची बातमी दिलेली आहे। बघा, याचं मुख्य कारण म्हणजे काही लाडक्या बहिणींना आज एप्रिल महिन्याच्या माध्यमातून फक्त 500 रुपये मिळणार आहे। त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींना आज 500 रुपये मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना आज 1,500 रुपये मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना थेट 2,100 रुपये मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। एकंदरीत सर्व बहिणींना समान पैसे मिळणार नाही। एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सर्व बहिणींना सरसकट मिळणार नाही। म्हणजेच काही लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जास्त मिळेल तर काही लाडक्या बहिणींना कमी सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की 500 रुपये कशामुळे भेटणार आहेत। परंतु आज 500 रुपये कोणाला मिळणार, 1,500 रुपये कोणाला मिळणार आणि 2,100 रुपये कोणाला मिळणार याविषयी आज राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण अशी बातमी सुद्धा आलेली आहे। बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेला आहे की राज्य सरकारकडे सध्याच्या स्थितीला जास्त निधी उपलब्ध नाही। त्यामुळे काही बहिणींना कमी पैसे देण्यात येतील, काही बहिणींना जास्त पैसे देण्यात येतील। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असाल तर तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत ते सुद्धा तुम्ही बघायचं आहे। एकंदरीत एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला सुद्धा किती मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये मिळणार आहेत, बोनसचे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे जर तुम्हाला या 3 लाभांचे पैसे पाहिजे असतील तर तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये बसत असावे, तुम्ही सुद्धा हे नियम पाळायचे आहेत, अन्यथा तुम्हाला सुद्धा पैसे येणार नाहीत। बघा, आज बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांतर्गत पैसे सुद्धा वितरण केले जाणार आहेत। परंतु ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, निकषांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। म्हणजेच एकंदरीत ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत आहेत त्यांना 2,100 रुपये, सोबतच ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत नाहीत त्यांना 500 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। आणि ज्या बहिणींना 500 रुपये मिळणार आहेत त्यांना गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे मिळणार नाही। त्यामुळे हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचे आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 नियमांपैकी पहिला नियम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, पहिलाच नियम बँकांवरती लागू सुद्धा झालेला आहे। ज्या बहिणींचा बँक खातं नॅशनल बँकेचं आहे त्यांनाच 2,100 रुपये मिळणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींचं बँक खातं नॅशनल बँकेचं नाही त्यांना 2,100 रुपये मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। सोबतच ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्याच लाडक्या बहिणींना आज पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। एकंदरीत बँकेवरती आज नियम सुद्धा लागू झालेले आहेत। तुम्ही सुद्धा या बँकांच्या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला सुद्धा 100% पैसे येणार आहेत। सोबतच दुसरा नियम योजनांच्या संदर्भात आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे। ज्या बहिणी या नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत। बघा, दुसरा नियम योजनांचा घालण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना
सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे विधवा पेन्शन योजना। एकंदरीत या ज्या 5 योजना आहेत तर या 5 योजनांपैकी तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणीच्या माध्यमातून फक्त 500 रुपये मिळणार आहेत। अन्यथा ज्या लाडक्या बहिणी या 5 योजनांचा लाभ घेत नसतील आणि फक्त लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना 2100 रुपये सुद्धा मिळणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणींनो जो तिसरा नियम आहे तर तो तिसरा नियम नोकरी संदर्भात आहे। बघा, लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, डॉक्टर नसावा, वकील नसावा, शिक्षक नसावा, रेल्वेमध्ये कामगार नसावा किंवा दवाखान्यांमध्ये मेडिकल नसावे, या गोष्टी सुद्धा नसायला पाहिजे। म्हणजे सरकारचे जेवढे पण कार्यालय आहेत तेवढ्या कार्यालयामध्ये तुमच्या घरामधील कोणताही सदस्य कामगार नसावा, याच्यामध्ये शिपाई असेल तरी पण तुम्हाला पैसे येणार नाही। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल तर तुम्हाला आज या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत। अन्यथा जर लाडकी बहीणच एखादी सरकारी कार्यालयामध्ये कामगार असेल तर त्या लाडक्या बहिणीचा अर्ज थेट अपात्र करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत। सोबतच या 4 नियमांपैकी चौथाच नियम म्हणजे टॅक्स। बघा, लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसा, जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा, भरपूर लाडक्या बहिणींच्या घरामधील भरपूर सदस्य टॅक्स भरत आहेत। जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्सच भरत नसेल त्यांनाच पैसे आज येणार आहेत। तर बघा, ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे येणार आहेत। एप्रिलचा 10वा हप्ता आणि बोनसचे पैसे मिळणार आहेत। आणि जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही, कारण या एप्रिल महिन्याचे पैसे सोडण्या अगोदर, बोनसचे पैसे सोडण्या अगोदर, गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्या अगोदर लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुद्धा केलेली आहे। आज आरटीओ ऑफिस कडून सोबतच महामंडळाच्या ऑफिस कडून लाडक्या बहिणींचा डाटा मागवलेला आहे। ज्या लाडक्या बहिणींनी 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर त्यांचा डाटा महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांच्याकडे आलेला आहे। एकंदरीत सर्व गोष्टींची छाननी करूनच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। परंतु आज सरसगट सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत, कारण महाराष्ट्र राज्यामधील तब्बल 2,46,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। आणि या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी सर्व पैसे हस्तांतर करणे शक्य होणार नाही। बघा, सर्व लाडक्या बहिणींना आज पैसे येणार नाहीत, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी वाट पाहायची गरज नाही। म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहेत। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहेत आणि परवा दिवशी या 12 जिल्ह्यांमध्ये 3 लाभांचे पैसे येणार आहेत। म्हणजे सर्व मिळून 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांमध्ये पैसे येणार आहेत। परंतु आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते 12 जिल्हे सुद्धा बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येतील। बघा, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। बघा, आज या 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। सोबतच आज महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्या प्रमुख बँका सुद्धा बघून घ्या, जेणेकरून तुमचे बँक खाते यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमचं बँक खातं या बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, आज 3 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये पहिली बँक युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजेच या 3 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। उर्वरित सर्व बँकेमध्ये आजच पैसे येणार आहे, त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। बघा, लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।